तर अशोक चव्हाण सर, आपण सगळं ज्या स्वरूपाचं राजकारण बघतोय, मधल्या काळामध्ये तुम्ही या स्टुडिओमध्ये होता, तुमच्याशी बोलत असताना तुम्ही म्हटलं होतात की महाराष्ट्राचं राजकारण हे अंडरवर्ल्ड सारखं झालंय. एक दुसऱ्याला राजकीयदृष्ट्या ठार मारू पाहतोय. मुळात हेच वातावरण आजही वाटतंय तुम्हाला? कारण तुम्ही 3-1 महिन्यापूर्वी ती प्रतिक्रिया दिली होती. आज कसं बघता या वातावरणाकडे? नाही, मला राज्यामध्ये नाही, मला मुद्दाम सांगितलं, मी असं म्हणालो नव्हतो, पण मी जे म्हणतो ते तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये ज्या प्रकारे खून होत आहेत, राज्यामध्ये ज्याप्रमाणे एक गोळीबार होत आहेत, त्यावर निश्चित चिंतेची बाब आहे की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष अधिक देऊन या घटना नियंत्रणात आणल्यानंतरच लोकांचा कॉन्फिडन्स अधिक वाढेल, ही त्याच्या मागची माझी भूमिका आहे. आणि जी काय माझी भूमिका मी त्यावेळेस काही बोलून आता बदलतो या पक्षात आल्यामुळे असा विषय नाही आहे. ही सर्वांसाठीच आणि उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा याच्यावर चिंता व्यक्त केलेली आहे, ते लक्ष घालत आहे त्याच्यामध्ये. माझा मुद्दा मर्यादित एवढाच आहे की ज्या ठिकाणी अशा पद्धतीने गोळीबार होत आहेत, जीव घेतल्या जात आहेत, मारामाऱ्या होत आहेत, हे चित्र थोडंसं बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे सरकार ह्याच्यामध्ये लक्ष देऊ नये. तातडीने जर निर्णय काही झाले, त्यात लोक अरेस्ट पण झाली, पकडल्या पण गेली आहेत, पण ह्याच्यामध्ये थोडंसं अधिक बळ वापरून ही सगळी स्थिती नियंत्रणात आणणं आवश्यक आहे. अगदी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही नियंत्रणात असणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जिथे खूप उत्तम गुंतवणूक येते, त्या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली तर राज्य अधोगतीला जाणं निश्चित आहे. त्यामुळे चिंतेचा विषय हे निश्चितच.